मालक पियुष माडे आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. सो विषय असा आहे आजचा, मी बोलू शकतो आज माहिती आहे मला 4-5 दिवस आपला ब्लॉग नाही आला, हफ्ताच समजा म्हणजे एक वीक पूर्ण केला. बट झालं असं की काही पर्सनल काम होते माझे जे करायलाच लागणार होते, त्यासाठी मी थोडं साईडला ठेवलं हे काम. बट मी आत्ता पर्सनल टाइम काढला, बोला नाही आत्ता करायचंच आहे. बट सकाळी करणार होतो, बट तो पण रिझन तुम्हाला सांगतो का नाही केला. झालं असं, आपला जो आधीचा पॉडकास्ट होता ना, म्हणजे लाईव्ह आलेलो हॉररचा, म्हणजे हॉन्टेड वगैरे असा, ते लोकांना आवडलं. म्हणजे मला खूप माझ्या मित्रांनी सांगितलं की तो हे चांगलं आहे, हिट होईल म्हणजे ट्रेंड होईल हा विषय, सो बनवत जातो. म्हणजे आम्हाला पण बोलायचं, आम्ही पण आमचे एक्सपिरियन्स सांगत जाऊ. बोला हा तसं करू, बोला आयडिया चांगली वाटते. बट मी तेव्हा एवढं काय लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे गोष्टीला. बट काल मला ती गोष्ट हिट झाली रात्री फिअर फाइल बघताना. जी माझी ऑडियन्स असेल त्यातले ऑब्विस 2000 ते 2010च्या मध्ये जी पोरं असतील किंवा जी पण माझी ऑडियन्स असेल त्यांना माहिती असेल फिअर फाइल्स आणि आहट वगैरे असे काही शो होते आधी, आणि आता पण असायला पाहिजे होते. बट मी युट्यूबवर बघतो व्हिडिओज फिअर फाइल्सचे, काल बघतच होतो मी. सो मला तेव्हा हिट झालं की बोलला आपण पण यार असं हॉरर एक्सपिरियन्स वगैरे शेअर केली पाहिजे तुमच्यासोबत, की तुम्हाला पण आवडेल. आणि बघू, आज तर मी एकटाच आहे, तुम्हीच आहेत. सो ऑब्विसली माझा एक्सपिरियन्स थोडासा म्हणजे काय म्हणू शकतात, माझा एकाच एक्सपिरियन्स मी शेअर केला तर करेल या व्हिडिओमध्ये. सो ऐका तुम्ही लोक. आणि हा, या चॅनलवर एक मोठी अनाउन्समेंट मी आता करायला जातोय की आपला लवकरच एक नवीन चॅनल येणार आहे. बट मी त्याची आता तुम्हाला हिंट देऊन ठेवतोय, बट रिव्हील नाही करणार पूर्णपणे. बिकॉज कसं असतं की काही गोष्टी असतात जे करायचे असतात, दाखवायचे नसतात बिलकुल. विषय असा आहे हा. आणि तो मी गॅरंटी देतो की त्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला ब्लॉग जो म्हणू शकतात तुम्ही व्हिडिओज आवडेल, हे मी शॉरिटी देतो. आणि ह्याच्यात आवडतं तुम्हाला तर काय विषयच नाही. सो हा, बट तो लवकरच येईल हे जे मी बोलू शकतो तुम्हाला. म्हणजे टाइम नाही देऊ शकत फिक्स, बट येईल लवकरच. काम चालू आहे त्या चॅनलवर. आणि हा, तर आता कंटिन्यू करू या चॅनलवर. सो झाला असा विषय, तर मला काल पण एक मित्र बोलला की मी त्याची फोनवर बोलतो, तो बोलत होता मला की असं असं चालू कर बोलतो व्हिडिओज. म्हणलं हा. मी त्याला बोललो की माझ्या डोक्यात विचार तर आहे, पण बघू जरा एक्झिक्यूट करायला थोडा टाइम लागेल. आणि फिअर फाइल्स बघितलं त्यानंतर रात्री, तर लगेच हिट झालं. बोला नाही आज आपण करून टाकू, व्हिडिओ शूट चालू करून टाकू आज. आणि झालं असं, नंतर तुमच्या समोर आहे. सकाळी करणार तो, सकाळी थोडं कामानिमित्त बाहेर होतो, तर आता मी आलो मगाशी आणि व्हिडिओ चालू केला. ठीक आहे, सगळं आवरला नाही. तर चला कंटिन्यू आता चालू करू आपला व्हिडिओ. सो विषय आहे 1-1.5 वर्षापूर्वीचा. माझा मित्रच आहे, जुना मित्र आहे. सो झालं असं, तो येत होता त्याच्या गावावरून. सो तो आता सांगणार नाही कुठून येणार होता, गावावरून येत होता. त्यांनी मला ती स्टोरी सांगितली, तेच सांगतो. काय यात असं वाढवून नाही सांगत आहे, थोडा एक 10-5 मिनिटं काटा माझ्यासाठी. बट हा व्हिडिओ आणि हे हॉरर व्हिडिओ वगैरे येतील आपल्या पुढे, चिल व्हिडिओ आहेत. ह्याचं मी तुम्हाला आता एक डिस्क्लेमर देऊन ठेवतो की कोणी ऑफेंड नका घेऊ, कोणी पर्सनली नका घेऊ या व्हिडिओजला. एंटरटेनमेंट पर्पजसाठी हे व्हिडिओज आहेत माझे सगळेच, म्हणजे सगळे यापुढे येतील किंवा ह्याच्या आधी जे केले सगळे एंटरटेनमेंट पर्पजसाठीच आहेत. सो कोणी त्यांना पर्सनल घेऊ नये ही मी तुमच्याकडे अपेक्षा करतो, रिक्वेस्ट करतो. आणि हा, आपल्या आता जे हॉरर व्हिडिओज मी करेल, म्हणजे जे एक्सपिरियन्स वगैरे शेअर करेल ते लोकांचे असतील पर्सनल एक्सपिरियन्स. आणि हा, उद्या आपण जे शूट करणार आहे, उद्या पण आपल्यासोबत एक पार्टनर असणार आहे, तो त्याचे एक्सपिरियन्स सांगेल. आणि अजून मी पण काय स्टोरीज सांगेल जे माझ्यासोबत झाले, माझ्या मित्रांसोबत झालेत. सो चला आता मग कंटिन्यू करू. आपण कुठे होतो, 1.5 वर्षापूर्वी ना. सो 2023 या 22 ची गोष्ट आहे. 22 ची एंडिंगचा विषय होता. झाला असा सीन की माझा मित्र गावावरून येत होता. सो मित्र याचा तो वयाने थोडा मोठा आहे माझ्यापेक्षा, बट मित्रच आहे माझा, चांगला आहे. झालं असं, तो येत होता गावावरून आणि त्याची गाडी होती. जेव्हा तिकडे गेला तर गाडीने गेलेला, फॅमिली सोबतच गेलेला. येताना त्याला काय काम आलं म्हणून तो लवकर यायला, म्हणजे एक हफ्ताभर आधी लवकर निघाला. फॅमिली बोलले की अरे तू बसने जा, गाडी लावून देते, एवढ्या रात्री गाडी घेऊन नको जाऊ. सो तो जेवले वगैरे 9:30-10 पर्यंत तो बोलला मी निघतो. त्याच्या घरातल्या त्यांनी बोलला एक काम कर, गाडी नको घेऊन जाऊ, तू असं बसने जा किंवा ट्रेनने जा. सो तो बोलला नाही गाडी आहे, फटाफट जाईल पोचेल. मी बोललो वाटलं तर तुम्हाला घ्यायला येतो मी परत घरी, जर तू यायच्या वेळेस, ठीक आहे. तर कसा तो झाला, ॲग्री झालं त्याच्या घरातल्या, त्याला गाडीने पाठवलं. तो तिकडनं निघाला आणि नॉर्मल जे हायवेने तसा याची जर्नी चालू झाली. बऱ्यापैकी जर्नी चालू होती, त्याला लागली भूक असा विषय. तो बोलतो आता हायवे वगैरे धाबे असतात ना जे, तिथं थांबला. आता त्याचा
विषय असतो ना, काय काय लोकांना गोड खायची सवय असते, साखर खायची सवय असते, मिठाई खायची सवय असते, जेवण झालं त्याला होती पान खायची सवय किंवा काही पण असं गोड असं चालेल त्याला, असा विषय होता त्याचा, कंपल्सरी पाहिजेच. झाला असा किस्सा, तो जेवला वगैरे आणि धाब्याच्या बाहेर पान आला होता, तो जस्ट बंदच केलेला त्यांनी आणि हा लगेच गेला तिकडे. तो बोलला काय पान वगैरे असेल ते चॉकलेट द्या असं. तो बोलला नाही सर आत्ता बंद केलंय बघा, शाळा लावलाच आहे आणि मला 11:30 झाले, मला घरी जायचंच आहे. सो तो बोलला ठीक आहे, मला जाऊन कुठे आता रात्री एवढं ते करत बसणार बंद. सो तो तिकडनं निघाला. तो बोलला पुढे सिटीमध्ये भेटलं तर भेटून जाईल, आपण बघू, बोललो ट्राय करू. परत जर्नी कंटिन्यू झाली त्याची. तो एक अराउंड 1 तास त्यांनी पकडा ट्रॅव्हल केलं रस्ता, 1 तासाचा रस्ता त्यांनी पार केला. ठीक आहे. सो तो तिकडनं आला, बघतोय कुठे धाबेच नाही आजूबाजूला, हायवेवर म्हणजे लिटरली कोण नाही असा विषय. आणि तो तुम्ही म्हणतात ना चकवा, हा असा एक प्रकार असतो काहीतरी, त्यासोबत तो झाला, त्याला कळलं पण नाही. हा रिअल किस्सा आहे. सो रिअल म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं तेच सांगतो तुम्हाला. चकवा टाईप त्यासोबत काहीतरी झाला विषय, हे त्याला कळलं नाही. झाला असा सीन की तो हायवेला निघाला. सो बेसिकली तुम्हाला बघा जे बोर्ड असतात किंवा बिल बोर्ड असतात जे लागलेले, आपल्याला माहिती पडतं ना इथे हे किंवा हा सिग्नल, तसं हे काय होतं त्याला, सिटीचे नंबर्स किंवा सिटीचे नाव, किती किलोमीटर किती अंतर आहे, तसा विषय. सो तो निघाला आणि पुढे आला आणि झाला असा विषय, त्याला लागला चकवा. तो गाडी त्याच रोडने नेला जात होता ज्या रोडने तो परत गेलेला आहे, म्हणजे हायवेवर जे धाब्यावर थांबलेला ना तिकडेच त्या रोडने तो परत आला. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही गाडी चालत होते, तुम्हाला हा धाबा दिसला, खाल्ला पिल्ला तिकडे, तुम्हाला नाव तर दिसणारच ना. तो पुढे गेला तुम्ही आणि परत त्याच रोडला तुम्हाला हे ना क्लिक ना करे हा धाबा, थोडं त्याला क्रिपी फील झाला, बट त्याने इग्नोर केला. गाडीमध्ये गाणं वगैरे चालू होतं नॉर्मली. तो निघाला आला पुढे, अजून झाला असा विषय, त्याला ते पानाचा विषय तो तर गेला आवडून. ठीक आहे. 2दा तसं झालं की तो पानवाल्याचं दुकान ते 2दा त्याला परत दिसला आणि सेम सीन, तोच पानवाला तेव्हाच लॉक लावत होता 2 वेळा परत रिपीट मध्ये. त्याला हिट झालं, त्याला कळून चुकलं की आपल्याला चकवा लागलाय, बट त्याने एवढं काही इग्नोर नाही केलं, लक्ष दिलं नाही, इग्नोर केलं गोष्टीला. बघू बोललं काय विषय. सो त्याला पुढे ना रिक्षावाला दिसला. ठीक आहे. रिक्षावाला दिसला, त्याने रिक्षावाल्याला विचारलं की मला या ठिकाणी जायचं आहे, मला मेन रोडला कनेक्ट करायची माझी गाडी, तर तुम्ही सांगा. तर त्यांनी गावातनं रिक्षावाला होता, गावातला म्हणजे आजूबाजूचा होता, लोकल मधला होता. झाला असा विषय, तो रिक्षावाल्याला विचारलं त्यांनी. रिक्षावाला बोलतो इकडनं पुढे जा, बोलतो पुढून एक डायव्हर्जन येईल, त्या डायव्हर्जन वरनं लेफ्टनी जावा तुम्ही पुढे. ठीक आहे. झाला असं, तो बोला ठीक आहे. डायव्हर्जनच्या इथे पोचला, लेफ्ट घेतला, परत तोच रिक्षावाला त्याला त्याच्या पाठी दिसला. आता सांगा या गोष्टीला काय अर्थ आहे. रिक्षावाला त्याच्या पुढे होता, थांबून त्याने विचारलं, रिक्षावाला गेला पुढे, हा डायव्हर्जन लेफ्ट मारला, तोच रिक्षावाला तोच कलर रिक्षाचा पाठी कसा आला. आणि अख्ख्या रोडवर त्याच्या आजूबाजूला कोणतीच गाडी नव्हती, साईड मिररमध्ये कोणतीच गाडी नव्हती. ठीक आहे. चल आपण म्हणू शकतो कुठून मधून आलाय, काय शॉर्टकटने आला असेल, बट तो पाठी काय येईल, तो गेला राईटनी ना, हा तर लेफ्टनी आला, तो पण का डायव्हर्जनच्या इकडनं लेफ्टनी पाठवून आला. विषय असा आहे. मग तो परत त्यांनी कंटिन्यू केली जर्नी, परत तोच सीन झाला. परत तो बोलतो आता रस्ता चुकलो आपण, बोलतो बहुतेक तो एकटाच होता, ऑब्वियस घाबरणार कोण पण माणूस. ठीक आहे. त्याच्यासोबत कोण पण नव्हतं, म्हणजे कोण मित्र नाही, कोण नाही. रिक्षावाल्यासोबत पण तो असा सीन झाला, त्यात तो अजून घाबरलेला, बट त्यांनी स्वतःवर कसा कंट्रोल केला. देन तो पुढे गेला. तर आपण बघा नॉर्मल जे कट्टे असतात असे रोडच्या साईडला, किंवा तुम्ही त्याला असं नॉर्मल बनवू शकतात, पोरं बसतात बघा असे 22-23 वर्षे पोरं असतात, किंवा नॉर्मल ग्रुप करून घोळके करून बसलेले असतात. तो बोलला आपण इथे विचारू बोलला रस्ता, आणि आता खूप टाइम पण झालाय, 2:30 वाजून गेलेले, 2:30 वाजलेले आहेत. हो. तो गेला, त्या पोरांना विचारलं की मला ना या रस्त्याला मेन रोडला कनेक्ट करायचंय, तुम्हाला सांगाल का. पोरांनी पण तेच सांगितलं. त्याला आधी वाटलं रिक्षावाल्याने त्यासोबत मस्करी केली की डायव्हर्जन बोलून असं भरकटवलं त्याला. पोरांनी पण त्याला तेच सांगितलं. तो बोलला मग आता मस्करीचा विषय नाही हा, पोरं पण तेच बोलतात सगळी ग्रुपमध्ये की तुम्ही डायव्हर्जन म्हणून लेफ्टनी घ्या, पुढे जाऊन डायव्हर्जन, तिकडनं लेफ्टला जा, राईटला नका जाऊ. तो बोला ठीक आहे बघू आता आपण पुढे जाऊन. तर त्यांनी ना परत गाडी फुल स्पीडमध्ये पळवली.
डायव्हर्जन आला, त्यांनी लक्ष दिलं, डायव्हर्जन आला, परत लेफ्ट घेतला, तोच रिक्षावाला त्याच्या पुढे. आता बोला. सो इथे खूप गोष्टी हे झाल्या, म्हणजे काय बोलतात, गंभीर झाल्या बोलू शकता तुम्ही. खूप एकदम हॉरेबल विषय व्हायला लागला. त्याला आधी तर माहिती तर चकवा लागला, पण एवढं होईल तेवढं ह्याला माहिती पण अंदाज पण नव्हता. विषय झाला असा, तो बोलला की हा काहीतरी बेकार सीन दिसतोय, आणि तिथे असा विषय कॉल पण नाही करू शकत, म्हणजे गुगल मॅप पण तिकडे फिका पडलेला, रेंज नव्हती, रेंज नव्हती तिकडे, ना डेटा चालू शकत. ठीक आहे, गाडीमध्ये पण गाणं ते ज्याचं सेव्ह होतं तेच वाजवत होता. त्याने आता गाडी बंद केली, थांबला 2 मिनिटं रोडमध्ये. नीट विचार केला त्यांनी की आपण एवढ्या किलोमीटर पुढे आलोय, पण तोच डायव्हर्जन त्याला दोनदा कसा दिसला. गाडीमध्ये जर किलोमीटर दिसतात ना, ते असतात ना त्या मीटरमध्ये, तो काहीतरी 7.5 किलोमीटर पुढे आलेला, 10 किलोमीटर पकडायचा पुढे येऊन आलेला तो, पण त्याला तो डायव्हर्जन दुसऱ्यांदा दिसला, सेम. तो मला बघू, चल पुढे जाऊ. परत त्याला तोच ग्रुप दिसला पोरांचा, डायव्हर्जन म्हणून पुढे गेला. असं तो कमीत कमी हे काय बोलतात त्याला, हा तो धाब्यावर निघाला तेव्हा त्याला वाजले 12:30 वाजले असतील. त्याला रस्ता भेटला ना तोचपर्यंत त्याला हे झालेलं, काय होतं त्याला, 3 ते 4 वाजले असतील त्याला नवीन रस्ता भेटेपर्यंत. म्हणजे प्रॉपर त्याने जेव्हा शांतपणे गाडी थांबवली ना, तेव्हा त्याला क्लिक झालं की आपण जरा आरामात गाडी चालवावी आणि जरा बघत जावं काय विषय. कारण की आजूबाजूला एक गाडी नव्हती, रिक्षावाला तोच पुढे तोच पाठी, कसं जाताना तर दिसते गाडी आजूबाजूला, की किंवा पाठी पण दिसते मिररमध्ये, जी साईड मिरर असतात त्यात दिसते. आणि तेच ग्रुप मधली पोरं दोनदा तेच कशी दिसली, तोच धाबा दोनदा कसा दिसला, तोच पानवाला दोनदा कसा दिसला त्याला. विषय असा होता, आणि तो जेवलेला पण तिकडे आता मला. सो हा काहीतरी भयानक चकवा आहे, आणि ही गोष्ट आम्ही पण ऐकून आमच्या अजून पण मला ती गोष्ट बोलतो मी तुमच्याशी. बट जेव्हा तो ही गोष्ट मला सांगत होता ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्ण उडालेला, हे मी तुम्हाला सांगू शकतो. झालेला असा विषय. तर हा कंटिन्यू करू आपण पुढे. झालं असं, तो डायव्हर्जन घेतला त्याने, परत तो डायव्हर्जन घेतला आणि आला पुढे. ठीक आहे, तर त्याला एक जंगलात ना कच्चा रस्ता दिसला, त्याने तिकडे गाडी टाकली फटकन. कोणाला विचारलं, त्याने यावेळी फिक्स केलं की मी कोणाला विचारलं नाही, कोणाची एक शब्द बोलला नाही, गाडीची काचा बंद केल्या आणि तिकडनं तो आला. फायनली त्याला तो मेन रोड भेटला, तेव्हा जाऊन त्याने ती गाडी थांबवली. नंतर त्याला क्लिक झालं असं, त्यांनी दुसरीकडे पुढे जाऊन ही गोष्ट शेअर केली कशी, म्हणजे खायला परत थांबलेला वाटतं का कुठे काय थांबलेला, ही गोष्ट शेअर केली की असा विषय झाला. तो जो माणूस त्याला भेटलेला ना रस्त्यामध्ये पुढे जाऊन अशी ती गोष्ट शेअर करत होता, तो बोलला तुम्ही जिकडनं आलात ना तिथे 20 किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये ना एक धाबा आहे, ना एक पानवाला आहे, ना कोणतं गाव आहे, ना कोणता कट्टा आहे. सो कुठून ते पोरं आली, कुठून तो धाबा आला आणि कुठून तो पानवाला आला, ही गोष्ट अजून पण एक मिस्ट्री आहे आणि ती मिस्ट्रीच राहिली आहे. सो असा विषय. सो हा खूपच गंभीर विषय होता. त्या दिवसानंतर त्याने तो विचार केला, बाबा घरातले बोलले नको तर नकोच, आणि रात्रीचं तर कधी ट्रॅव्हलच करू नये असं त्याला तर ही भीती बसली. 5-10 दिवस झाले त्या कव्हर हप्ता समजा तुम्ही त्या गोष्टीला कव्हर करायला त्याला हप्ता गेला की त्याचा तो काय सीन झाला. आणि एकटा पोरगा होता यार, तो काय पण करेल, किती मोठा माणूस समजा घाबरणारच जरूर. तर तो तर 22-23 वर्षाचा पोरगा, 22 पण नाही, सॉरी जास्तच बोललो, 20-21 वर्षाचा पोरगा, असा विषय. सो तो एवढा घाबरलेला, मला सांगताना बोलत होता, बोलतो रात्री कधी ट्रॅव्हल करण्यात उपयोगच नाही बोलतो. 20 किलोमीटर स्ट्रेचमध्ये धाबाने मी पण हे शॉक झालं, माझं दुसरं ते पण शॉक झालं. आम्ही येत राहिलो फोटो नको बोलू. नंतर त्यांनी जेन्युअनली गाडीचा त्यांनी ना हे काढलेला मीटरचा फोटो, त्यामध्ये मग त्यांनी आम्हाला दाखवलं की मीटर वाढलेले, पण तो असा विषय. सो कशी वाटली तुम्हाला स्टोरी? होप सो आवडली असेल, मला तर आवडली बाबा, मजा येते स्टोरीज शेअर करायला. सो असेच जर एकदम भयानक आणि भाषा लेवलच्या एंटरटेनमेंट स्टोरीज पाहिजे असेल सो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ. आणि हा चिल्ला व्हिडिओ, असा काही विषय नाही त्यात, बट मलाच आवडली, तुम्हाला पण आवडली असेलच.